बाहेर खाण्याची इच्छा तर बिलकुल नव्हती, तर मी त्याला बोलले की येताना फक्त पिझ्झा बेस आण, तर मी पिझ्झा बनवते. तर त्याने पिझ्झा बेस आणला आणि मी असं कट केला त्याला, आणि जे पण व्हेजिटेबल्स होते माझ्याकडे ते मी सगळे टॉपिंग्समध्ये टाकले. तर हे पिझ्झा सॉस टाकलं आहे, त्यानंतर मेयोनीज टाकलं आहे, आणि त्यानंतर मग त्याला मी चांगलं स्प्रेड करून त्यानंतर जे पण व्हेजिटेबल्स होते ना ते सगळे टाकले. त्यामध्ये हा चिली पण टाकले. हे चिली विनेगर आहे, खूप छान लागतं. स्टोअर केलं आहे मी, खूप दिवस आधीच बनवलं आहे आणि 1 वर्ष स्टोअर करू शकतो. तर ज्या सगळ्या भाज्या होत्या त्या सगळ्या मी टाकल्या त्याच्यावरती, आणि मस्त ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकले, आणि मस्त मोझरेला चीज टाकले. आणि त्याला मी OTGमध्ये आज बेक नाही केलं आहे, कारण हे तर नॉर्मल पॅनमध्ये पण होतं. त्यामुळे पॅनमध्ये पण मी मस्त बटर टाकलं, त्यावरती हे टाकलं, मस्त टोस्ट झालेलं. तर आम्हाला क्रिस्पी आवडतं, तर त्यामुळे तसं मी त्याला बेक केलं आहे. आणि त्यानंतर हे खूप छान झालं होतं, टेस्टी झालं होतं. विशालनी 3 खाल्ले असे, त्याला खूपच आवडले. ॲक्च्युली आम्ही 2-2 खातो, कारण हे छोटे छोटे असतात, पण विशालनी 3 खाल्ले. सो हे मी बनवलं. त्यानंतर ना विशालचं रिॲक्शन, त्याला माहीत नव्हते की मी हे सगळं काय केलं आहे. आता ह्याचं रिॲक्शन बघा. आणि नंतर मला बोलतात, ह्याला कट कसं करायचं आहे, तर मी बोलले थांब मी कट करून देते.